शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। शेतकऱ्यांनो, केंद्र सरकार राज्य सरकार या धोरणासंदर्भात महाराष्ट्र कांदा संघटना काय म्हणते आहे शेतकरी मित्रांनो सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आणि शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी राज्य सरकारने कांदा बँक सुरू करण्याचा निर्णय घेतला, ती शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे का नाही त्या संदर्भात शास्त्रज्ञ, शेतमालाचे अभ्यासक, शेतकरी नेत्यांचा दावा काय आहे, सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघावी, कळकळीची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे। शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो, माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। स्क्रीनवर तुम्ही बघतच आहात अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या क्षणाची आलेली आहे। जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात, कांदा महाबँक शेतकरी हिताची नाही, शास्त्रज्ञ, शेतमालाचे अभ्यासक, शेतकरी नेत्यांचा दावा, अभ्यासक शेतकरी नेत्यांचा विरोध सुद्धा झालेला आहे। कांदा महाबँक योजना शेतकरी हिताची नाही, कांद्यावरील प्रक्रिया आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही आहे। या पूर्वीचे राज्यातील 2 प्रकल्प फसले आहेत। शेतकऱ्यांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयाची उधळपट्टी होणार असल्यामुळे कांदा महाबँक प्रकल्पाचा फेरविचार करावा अशी मागणी शास्त्रज्ञ, शेतमालाचे अभ्यासक आणि शेतकरी संघटनेने केली आहे। राजगुरुनगर येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राचे माजी संचालक आणि दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर किसन लंबाडे म्हणाले की वजनातील घट, सड आणि कोंब येण्यामुळे दरवर्षी एकूण उत्पन्नाच्या 20% म्हणजे एकूण सुमारे 60 लाख टन कांदा वाया जात असून एकूण नुकसानीपैकी 5% नुकसान कोंब येऊन होते। विकिरणाद्वारे फक्त कोंब येऊन होणारे नुकसान टाळता येते। भाभा अणु संशोधन केंद्राने 2002 मध्ये लासलगाव येथे कृषी उत्पन्न संस्कार केंद्र स्थापन केले। कांदा विकिरण आणि त्याची साठवणूक हा मुख्य उद्देश होता। हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे किंवा नाही हे कधीच जाहीर झाले नाही। लासलगाव जगातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आहे। शेकडो व्यापारी कांदा खरेदी करतात, त्यांची या ठिकाणी देशांतर्गत विक्री आणि निर्यात करतात। यापैकी किती व्यापाऱ्यांनी, निर्यातदारांनी या विक्री सुविधेचा लाभ घेतला असा सवाल लंबाडे यांनी विचारला आहे। आता तुम्हाला तुमचं वैयक्तिक मत मांडायचं आहे। आणि या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो, डॉक्टर किसन लंबाडे माजी कुलगुरू कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांचं या ठिकाणी महत्त्वाचं प्रतिक्रिया बघू शकता। कांदा महाबँक प्रकल्पाची घोषणा करण्यापूर्वी राज्य सरकारने राज्यातील संशोधन संस्था विद्यापीठामध्ये झालेल्या संशोधनाची माहिती घेतली नाही। विकिरण प्रकल्प खर्चिक आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे। आर्थिक उधळपट्टी टाळून वातानुकूलित साठवणूक गृहाची निर्मिती करावी। देशातील अतिरिक्त कांद्याची विना अडथळा निर्यात होण्याची गरज आहे। डॉक्टर किसन लंबाडे माजी कुलगुरू या ठिकाणी कोकण विद्यापीठ दापोली या ठिकाणचे यांनी मत मांडलेलं आहे। त्याच मित्रांनो, शेतमाल विक्री व्यवस्थेचे अभ्यासक दीपक चव्हाण यांनी विकिरण प्रक्रिया आणि कांदा महाबँक प्रकल्प अव्यवहार्य आहे। कांद्याची उत्पादन खर्च, बाजारातील दर, विकिरण प्रक्रियेचा खर्च पाहता यातून शेतकरी हित साधले जाणार नाही असे सांगितले आहे। कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी कांद्याचे दर पाडण्यासाठी महाबँक असल्याचा आरोप केला आहे। राज्यात आणि केंद्रात या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना भाजपचे सरकार आहे। निर्बंध अटून कांदा निर्यातीला तातडीने परवानगी देण्याची गरज असताना सरकारने लोकनुनीय घोषणा करण्याची मग्न आहे। यातून शेतकऱ्यांचे नाही तर ठेकेदारांचे आणि सरकार दर्जिन्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे हित साधले जाईल असा आरोप आहे।